तर आज आपण करणार आहोत नेल आर्ट आणि तेही प्रेसॉन्स नाही ऍक्रेलिक करणार आहोत. त्यामुळे थोडी एक्साइटमेंट जास्ती आहे माझी. तर तुम्ही बघा मी प्रेप केल्यानंतर नेल्स प्रेप झालेले आहेत, स्टिक करून घेतलेले आहेत नेल्स आणि आता ते कटिंग करते. क्लायंटला जितकी रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे मी लेंथ ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता त्यांना लॉंगच नेल्स हवे होते. त्याच्यानंतर मी ते प्रॉपर शेप दिलेला आहे. त्यांना राऊंड शेप हवा होता आणि लेंथ जास्ती हवी होती. सो मी प्रॉपर शेप घेतला आणि बफ करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तो शेप दिलेला आहे आणि मी शेप दिल्यानंतर नेल्स बफ करून घेतलेले आहे. प्रॉपर बफ करून झाल्यानंतर आपल्याला त्याला ऍक्रेलिक लावायचं आहे. ऍक्रेलिक लावायची पद्धत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि मी हलक्या हाताने ऍक्रेलिक अप्लाय करते. मी ओव्हर ऍक्रेलिक अप्लाय केलेलं नाहीये कारण की मग ते बफ करून टाइम पण वेस्ट होतो आणि क्लायंटला पण इरिटेट होते स्किन. त्यामुळे मी विचार केला की जास्त ऍक्रेलिक यूज नाही करायचा आहे पण कमीही पडता कामा नये. आणि तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने ऍक्रेलिक बफ करते म्हणजे शेप देऊन पण घेते आणि आपण त्याच्यावर सॉफ्ट बफरनेही बफ करून घ्यायचं आहे. प्रॉपर बफिंग केल्यानंतर प्रॉपर बफ झालंच पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याच्यावर डिहायड्रेटर यूज केलेला आहे. जर नेल्स मध्ये ऍक्रेलिक मध्ये कुठेही मॉइश्चर असेल तर निघून जायला. त्याच्यानंतर मी बेसकोट यूज केलेला आहे. मी शिल्कचे नेल्स लावलेले आहेत, सॉरी जेल पॉलिश घेतलेली आहे शिल्कची आणि मी त्याला बेसकोट यूज केलेला आहे. 60 सेकंड वर मी तो क्लिअर केलेला आहे. त्याच्यानंतर एक कोट नेल पेंटचा लावलेला आहे. तुम्ही बघू शकता मी हा ऑलिव्ह कलर घेतलेला आहे आणि रिंग फिंगरला ब्लॅक कलर लावलेला आहे. सो एक कोट झाल्यानंतर मी दुसरा कोट अप्लाय करते आणि त्याच्यानंतर मी ब्लूमिंग आर्ट करणार आहे. त्यामुळे मी ब्लूमिंग जेल यूज केलेला आहे आणि त्याच्यावर असे ऑलिव्ह पॉलिश म्हणजे ऑलिव्ह कलरचे मी डॉट काढलेले आहे. त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे मी डॉट ठेवलेले आहे. ब्लूमिंग जेलमुळे ते स्प्रेड झालेलं आहे आणि छान असा फेदर रेडी होणार आहे. आणि बाकीचे जे 3 नेल्स आहेत म्हणजे करंगळी आणि अंगठ्याच्या बाजूचं त्यांना मी फ्रेंच केलेलं आहे आणि रिंग फिंगर आणि त्याच्या बाजूचं मध्ये मधलं बोट त्याला मी ब्लूमिंग आर्ट करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर आणि इतकं छान त्याचं एक फेदर रेडी झालेला एक फ्लावर रेडी झालेला आहे. ती क्लायंट ही माझी खूप खुश झाली आणि तिला अगदीच वेगळं आणि एक छान असं प्रेझेंट नेल्स झालेली आहे. त्यामुळे ती खूप खुश झाल्यामुळे ती म्हणाली की आपण नेक्स्ट टाइम करताना सुद्धा हाच कलर गेली नाही असं नाही चालणार, नेक्स्ट टाइम आपण वेगळी डिझाईन करू. सो जे मिडल फिंगर आहे त्याच्यावर मी ऑलिव्ह पॉलिश लावलेलं आहे बेसला आणि त्याच्यावर ब्लॅक आणि व्हाईट कलरचं फेदर काढलेलं आहे. अशा पद्धतीने नेल आर्ट रेडी झालेला आहे आणि माझी क्लायंट खूप जास्ती खुश आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, शॉर्ट व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा.